मंडळी, आपण पुरस्कार सोहळ्यांमध्ये नेहमी ऐकतो की विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पण आजच्या पुरस्कार सोहळ्यातील मान्यवरांच्या नशिबी काय येतंय ते बघूया. त्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या इरसाल हास्यवीरांचं. पुरस्कार मानाचा सोहळा बहुमानाचा MHA नाट्य सन्मान सोहळा 2025. आणि आता वळणार आहोत पुढील पुरस्कारांकडे. बराच वेळ झाला ना पुरस्कार सोहळा सुरू होऊन. आपण इथेच बसलोय. रिलॅक्स रिलॅक्स. तुम्ही घाबरलायत का? हा म्हणजे काय आहे, म्हणजे मी आतापर्यंत खूप पुरस्कार घेतले आहेत, पण देण्याची म्हणजे प्रेझेंटर म्हणून माझी पहिलीच वेळ आहे. अय्या, हो का? मोठी मोठी माणसं येतात हो तिथे. आपण काही नाही हो, टेन्शन नाही घ्यायचं. मी तर नेहमीचीच आहे ना. मला नेहमी बोलवतात प्रेझेंटर म्हणून, म्हणजे अवॉर्ड द्यायला वगैरे. मी ओळखलं तुम्हाला, सरला ताई. धन्यवाद धन्यवाद. मला नेहमी घाबरायचं नाही हो, अजिबात टेन्शन नका घेऊ. नीट बसा आधी. टेन्शन काय आहे, सोपं आहे. तिथे जायचं, एन्व्हलप उघडायचं आणि अनाऊन्स करायचं, एनी गेसेस. नाही, हे लहानपणापासून बघत आलोय, त्याचं टेन्शन नाहीये. याला सर, या 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 सर, या इकडे या. नमस्कार नमस्कार. सर बसा. सर इकडे बसा. सर इकडे बसा. ओके ओके, इथे बसतो. हा सर, मी काय बोलत होतो, आवड झाला ना की मग मी तुम्हाला बोलवतो. मला नाही कळलं, पुन्हा एकदा सांगा ना प्लीज. अरे यार, तसं नाही म्हणजे. तसं नाही बोललो मी बोललो अवॉर्ड सुरू झालं की मी तुम्हाला बोलवतो. अच्छा, अवॉर्ड सुरू झाल्यावर लगेच बोलव. मला लवकर जायचंय, तुम्हाला सांगितलं होतं ऍक्च्युली. सर, तुम्हाला काही चाय पाणी वगैरे? मोरे मामा, वो काय झाला? हे मोरे मामा, नमस्कार. तुम्हाला चाय कॉफी काय पण लागलं ना तर मग यांना ओरडा मारायचा. ओळख नाही पाळख नाही, ओरडा कसा मारायचा? उगीच वाईट दिसेल ना ते. काय पाहिजे अशा हाक मारायची. चालेल, चल मी मारतो. काय मारायचं ते मारायचं. कळती कधी मारणारी विचार कर. ते राहिलं ना, तू ना आधी सांगितलं. सर, मी काय बोलत होतो, आवड देऊन झालं की कल्टी मारणार आहे की तास 2 तास तंबू ठोकून इथेच बसणार आहे? नाही, मी इथे कशाला बसेल? मला जायचं नाही, सांगितलं ना मी तुम्हाला. हा, जायचंय ना, त्यांना जायचंय सर. मग आपण सर दहीसरला ना? हा, म्हणजे एक्झॅक्टली दहिसर नाही, IC कॉलनी आणि योगीनगर ह्याच्या. नमस्कार. मी बघितलं तुम्हाला मगाशी. पाया नाही, तुम्ही सिनियर आहात. प्लीज बसा ना, प्लीज बसा ना. असं असतं पण येस आपल्याकडे धावपळ असते ना चालू. हो, खूप धावपळ. मला माहितीये, मी नेहमीची आहे ना, मला नेहमी इथे बोलवतात. अच्छा, हो का? हे मोरे मामा. नमस्कार. ओळखलंय मगाशी, ओळख करून? हो, नाही, त्यांनी सांगितलं चहा. यांचा आजचा चहा पिऊन बघा. हो, यांचा आजचा चहा जो नाही पित ना, त्याचं करिअरच नाही होत. एवढं नाही, मग एवढं म्हणजे घाणेकर, फणशीकर, डॉक्टर लागू सगळे आधी यांच्या हातचा चहा प्यायचे आणि मग एंट्री घ्यायचे. खोटं नाही, खरं सांगतायत. मागच्याच आठवड्यात एक नाटक होता इथे. बरोबर. दिवा विजव, मग गोष्ट सांगतो. नाटक चांगलं होतं. नाटक हिट नाटक होतं. नाटकाचं नाव होतं नाटक. पण ते त्यातला प्रमुख नट होता ना, तो सारखा विसरायचा. मग त्याला 3 कप चहा पाजला. काय सांगता? खोटं नाही. मग त्याच्यानंतर त्याचेच काय बाकी सगळं कलाकार होते ना, त्यांचे पण डायलॉग बोलायला लागला. काय बात आहे, म्हणजे एका चहा तेवढी ताकद नाही. तुम्ही घेणार काय वाईट ना? घेणार का काय मोरे मामा? द्या 1 2 3 तुम्ही पण घेणार? मी पटकन आणतो लगेच. तुम्ही इथे सगळं मॅनेज करता का? इथलं मॅनेजमेंट तुम्ही? वाटलं ना तुम्हाला? म्हणजे चहा वगैरे नाही करत. नाही. अच्छा, मी नेहमीची आहे ना इथे मला अवॉर्ड द्यायला बोलवतात. अच्छा, प्रेझेंटर म्हणून? मी इथे राहते जवळच. बरं. इथे जवळच राहते, तर काय इथलं कुठलंही अवॉर्ड फंक्शन असेल ना, मला लगेच बोलवतात. येता का तुम्ही? मी लगेच येते. मी आता पण कुकर लावून आले घरी. कुकर लावून आलात? जवळ राहते ना, बाजूच्या बिल्डिंग मध्ये. कुकर लावून आले, म्हटलं इथे आल्यावर 3री शिट्टी ऐकलं की जायचं आणि बंद करून यायचं. अरे बापरे, एवढंच म्हणजे रेग्युलर? तरी मी त्यांना सांगितलं होतं की 2 मिनिटं असताना अगदी मला बोलवा, पण नाही, नेहमीची आहे ना, बोलवून ठेवलं आधी, असं बसवलं.
अगं बाई कुकरची शिट्टी. नाही नाही अहो नाही गरम झालं मला एसी थोडा कमी आहे म्हणून असं केलं. मला वाटलं कुकर. नाही इथेच राहते ना जवळ, मी नेहमीचीच आहे. हे बघा ह्यांना टेन्शन, हे नवीन आहेत. अच्छा तुम्ही नवीन. नमस्कार. मी ओळखतो सर तुम्हाला. अच्छा नाही थँक्यू. मी सर रात पुनवेची मध्ये काम करतो सर. रात पुनवेची सिरियल आहे सर. सिरियल आहे. हो सर. अच्छा 3 महिन्याचा ट्रॅक आहे सर. ऍक्च्युली मी सर हा पुरस्कार सोहळा बघायला आलेलो, वॉशरूमला जात होतो तर त्यांच्यातला त्यांचा टीम मेंबर आहे, त्याने मला विचारलं की तुम्ही काय करता. मी बोललो रात पुनवेची मध्ये. अरे छान, चला प्रेझेंटर म्हणून, आणि डायरेक्ट आणलं. मला काय कळायच्या आधीच त्याने आणलं. बापरे. माझं काय एवढं मोठं करिअर नाही की कोणाला तरी मी पुरस्कार देणार म्हणून. नाही. नको म्हणत होतं पण बसवलं. ठीक आहे यार. अरे तुरे करू ना बाबा तुला. सर असं काय तुम्हाला सर कोण नाही ओळखत. बस. नको सर, मी आहे इथे. अरे खरंच बस. नको सर, आहे इथे. अरे बस ना. मी आहे इथे. अरे क्लोज असं नाही लागत माझा. असं होतं ना, ते बॅक होतं ना. इथे बस. इकडे बस ये. रे बाळा, बस. तांत्रिक गोष्टी आहे, शिकून घ्यायच्या आपण. बस. होय. मी नेहमीची आहे ना, मला माहितीये. इकडे कोणी असेल ना मागे, असं बघतच नाही. मग क्लोज म्हणजे इकडे क्लोज. नेहमीची आहे ना. काय झालं काय? सॉरी. काय होत? एवढं मला काय म्हणायचं, मी तुमचं हे बघितलंय ते खूप संगीत नाटक बघितलंय तुमचं. हो का? हो. पुलेला गोपीचंद कुठला तरी आहे ना ते. अहो फुलाला सुगंध माती. हा येस फुलाला सुगंध मातीचा. खूप छान ताई तुम्ही काम करायचं. धन्यवाद. म्हणजे मी मनापासून सांगतो, मी दुसऱ्या रांगेतून ते बघितलेलं होतं. आणि शेवटची तुमची सोलोलॉगी होती 3 पानांची. क्लास करायचा तुम्ही. त्या नाटकानंतर तुमचं हे असं झालं ना. अय्या काय नाही, एवढं बोलू असं नाही होत ना तुम्ही. अच्छा. असं चिडवल्यासारखं वाटतंय जरा. हो. हे ठेवा. नाही आज का नाही, पण तुम्हाला असं डायरेक्टच बोलवलं इथे. मला पण वॉशरूम. नाही मला नाही. मला 8 दिवस आधीच कॉन्टॅक्ट केलेला होता. हो का? मला ऍक्च्युली हे पण केलेलं होतं, गाडीचा पिकअप सुद्धा दिलेला होता. बर 29 वर्ष काम. हॅलो, हा पाशा बोल. हा समृद्ध कुठे आहे रे? अरे मी टॉपला आहे. कुठे गच्चीवर? नाही अरे नाही एका टॉपच्या इव्हेंटला आलेलो आहे. हा. अच्छा, काय बघायला गेलास? नाही रे, अरे अवॉर्ड द्यायचा आहे मला, म्हणजे मी देणार आहे. माझ्या हस्ते अवॉर्ड आहे तिकडे. तुझ्या हस्ते अवॉर्ड देणार आहेत? होय. मग टॉपचा कसा काय रे? चल पाशा, चल तू, आपण नंतर बोलू. चल ठेव. बोलवलंय सर. अच्छा, बोलवलंय का? सर बोलवलंय. अरे वा, चला मला ते देऊन येतो. एक मिनिट, पुरस्कार कुठला म्हणजे कॅटेगरी कुठली? सर ते काय आहे ते सर्वोत्कृष्ट केशवभूषण सर. केशवभूषण. नाही ज्याला अवॉर्ड मिळाले त्याचं नाव नका सांगू. कॅटेगरी कुठली आहे? तसं नाही. काय सॉरी सर, ते तसं नाही बोलत आहे मी हे मारलंय ना केसांचं काय ते गेला. केशभूषा. त्याचं सर सर्वोत्कृष्ट केशभूषा असं कॅटेगरी आहे हो सर. हो चला बोलवलंय. नाही एक मिनिट जरा बाई, तू एक ना एक्साइटमेंट थोडी कमी कर. बोलवलंय. ए बाई, बाई थांब, ऐक माझं. मी काय म्हणतोय, तू माझ्या हस्ते केशभूषेचा अवॉर्ड देणार आहे. नको देऊस, ते बरं नाही वाटणार. पण बघताना लोक म्हणतील हा आहे स्वतः एक तर म्हणजे ह्याला केस कमी आहेत आणि हाच कसा देतोय, ट्रोलिंग होईल आपलं, कळलं का? नाही ऐक माझं चालेल. अरे अगं बाई कुकरची शिट्टी झाली. नाही हो, तिने गप्प केला. बसा तिकडे. एक मिनिट टेम्पलेस आहे. सॉरी आधी जगताप सर काय बोलले? टाकल्याच्या हस्ते आपण केशवभूषणचा अवॉर्ड कसं देणार, तर मला दुसरीकडे टाकला. एक मिनिट तुम्ही टाकल्या का म्हणाला आता? अगं बाई मी नाही बोलले. अरे आता बोलला तुम्ही. रक्ताची शपथ मी नाही बोल. तू घ्या ना शपथ घ्या. रक्ताची शपथ नाही बोलली आहे ती. नाही बोलले. अरे पण तुम्ही आता नाही बोला, तुम्ही ऐकलं ना आता? मी का बोलतो तो तयार आहे तर त्यांना घेऊन जाऊया ना. अरे पण जगताप सर मग काय खड्ड्यात गेले का? ऐका ना, तो जो पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट केशभूषा पुरस्कार, तो मी दिला तर चालेल का? म्हणजे मला लवकर पण जायचं आणि मला ह्यांच्यापेक्षा जास्त पण केस आहेत. म्हणजे सॉरी तसं नाही सर. चालेल याने जास्त बाल आहेत. सर तुम्ही चला. हा तुम्ही चला. काय टेन्शन नाही सर. आपण ना तुमचं ऍक्टिंगचं दुकान आहे ना, आपण अभिनयाचे पुरस्कार तुमच्याकडनं देऊ सर. चला सर. ऍक्टिंगचं दुकान आहे, कसे आहे ते? असंच असतं. असं मला माहितीये, मी नेहमीची आहे ना. मला माहितीये अवॉर्ड फंक्शनला अशी धावपळ. हो चालायचंच आता काय आपलं.
अगं बाई, नाही 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 चुकलो मी. बसा इकडे. कुकर नाहीये. बसा बसा. नाही वाटलंच मला. नाही नाही मला ते काय होतं एसीचा जरा कमी आहे फ्लो त्यामुळे जरा. नाही पण माझं पण जरा चुकलंच. कुकरची शिट्टी होऊच शकत नाही एवढ्यात. का? मंद आचेवर कुकर ठेवून आले ना. हा नाही हरकत नाही. बोकाय खाली मांजर बोकाय की काय? कुठला अहो काय नाही नाही ऐका, ऐका. आवाज येतो. अण्णा पंजाबींच्या काही अण्णा ले. अरे अण्णा. अरे सरला हे कशी आहे सरला? अण्णा सरला अगं कबूतर हे करून गेलं तसंच राहिलं. अण्णा ते कलर करायचं कलर ते काहीतरी. अरे तू नमस्कार, अण्णा. हा तुला बघतो असतो कुठेतरी. हा मी चौगुले मी. ए मोरे 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 ऐक ना. आहेत मोरे 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 आलो आलो. हा अण्णा 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 अरे आले आले. अण्णा मोरे एवढा होता लहान होता हो तेव्हापासून चहा पितो मोरेंच्या इथे. हा, केवढा आला चाय पाच. आणतो चहा लगेच आणतो लगेच आणतो. हा, आणतो लगेच. मोरे चाय घे आणतो. तुम्ही माझ्या मागं कुठे येता? ए, तू मी समीर चौगुले. तू असतोस पाहिलंय मी तुला. सरला कशी आहेस बाकी? घरी अण्णा परत पाया. सरला आणि मी पिक्चर केला होता हो का? अच्छा. प्रेमाची सावली. वा वा वा. मी 40 वर्षांचा. सरला 17 वर्षांची होती. सरला आठवते तुला? आठवते ह्याला कसं आपण डान्स कुठला केला होता? तू न माझी अण्णा माझी पडाल. अण्णा अण्णा अण्णा. आठवते तुला? आठवते पण पडाल नाही आता तू. आम्ही एक केली होती. बरं बरं या. ए, तू मी जसं हा महाराष्ट्राची असतोस, तू असं पाहिलंय मी तुला कुठेतरी. अच्छा. हा. अच्छा. आम्ही तुला आठवतंय तो आपण एक सिनेमा एवढा 4 तास विहिरीच्या पाण्यात होतो. बापरे, विहिरी. एवढं, हा, हात मारले सरलाच्या इथून पाणी आत जात होतं सगळं. अशी होती ना सरला पाणी आत जात होतं. बापरे मी बाप. घाबरले अशी अण्णांना हो. बघून. आणि तुला सांगतो ते उतरलो ना विहिरीत धोतर सगळं वरती पाण्यावर तरंगत होत. मग त्यांनी काय केलं धोतराला दगडी बांधले धोतर खाली सोडलं धोतर कमरत खाली. अरे बापरे. आणि सरला आठवतंय तो एक बेडूक पण शिरला होता माहिती धोत्रा. हो, आठवतंय. निघतच नव्हता. काय सांगताय? हो. एवढ्या वर्षात निघाला नाही अजून? म्हणजे आल्यापासून हे असं असं चालतंय ना. मस्करी अण्णा. याचा आलेला ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट. अच्छा अच्छा ऍक्सिडेंट. तू मी महाराष्ट्राची हास्य जत्रा. असतो मी पाहिलंय कुठेतरी तुला असतो. हा चहा घ्या चहा घ्या चहा घ्या. अरे चहा घेऊन आला वा, तू. चहा. अरे इकडे इकडे अण्णा इकडे चाय घ्या चहा घ्या, घ्या. अण्णा हा, घ्या. अण्णा घ्या, चहा घ्या. चहा घ्या. चला 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 जायचे. अरे आवड आहे बाप. माझं जायचं. आहे का मला बने. तुम्ही नाही सरला मॅडम तुम्ही चला. नाही कोणी बोलवलंय? एक मिनिट पण तुम्ही आता म्हणालात ना अभिनयाची कॅटेगरी आहे म्हणून. अभिनय सर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्यायचा आहे सर. अरे पण मी देतो ना अभिनेत्रीचं ऍक्टिंग आहे ना मी देतो ना. मला लवकर जायचं ना चालेल please. चालेल सर तुम्ही हळदी कुमकुम लावून घ्याल ना. मी कशाला हळदी कुंकुम लावून घेऊ? सर आमचं ना आवडची परंपरा आहे. कसं असतं आम्ही आवड दिलं ना की हळदी कुंकुम लावतो वाण देतो अभिनेत्रीला तर ती पण लावते ना मग लावून घ्याल ना. अरे बाबा, ही काय परंपरा आहे मला हेच कळत नाही. आहे गेल्या वर्षी काय झालं माहितीये का काय होतंय का तुम्हाला असं एकदम गेल्या वर्षी ना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 5 जणींना विभागून दिलं ना मग आम्ही छोटंसं एक हळदी कुंकू केलं. असं झालं हळदी कुंकू दिलं वाण लावलं मग हळदी कुंकू झालं स्टेजवर. चला सरला मॅडम जायचंय आपल्याला. चला. चला चला मला ऍक्च्युली दिलं असतं तर बरं झालं असतं ना माझ्या. काय टेन्शन घेऊ नका आपण मेन अवॉर्ड तुमच्या हस्ते देऊ सर. हा उत्कृष्ट अभिनेता देऊ हो, सर. पण मला जायचं होतं मी आल्यापासून सांगितलं होतं चला तुम्ही. चला चला मॅडम चला. अण्णा अण्णा येते हा. काय हे मला जायचं होतं ना. हा 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 ते विचार. हा सर मी काय बोलत होतो तुम्ही आवड दिल्यानंतर कल्टी मारणार आहे की तास 2 तास तंबू ठोकून इकडेच थांबणार आहे. मी कल्टी मारणार आहे कारण मला जावं लागेल ना इथून. हा तुम्हाला जा दहीसरला ना. हो ऍक्च्युअली म्हणजे एक्झॅक्टली दैसर नाही दैसर बोलूच्या मध्ये ऐकून तरी जाणं प्रश्न विचारता ऐकून तरी जाणं उत्तर. अरे हे नेहमीच आहे यार आणि हे बरोबर नाही ना यांचं. हे प्रेझेंटर म्हणून बोलवतात काही मी साला सांगितलं होतं लवकर जायचंय ऐकतच नाहीये. कसलं प्रेझेंटर कसलं काय या पुरस्कार द्यायला जो प्रेझेंट असतो तो प्रेझेंटर. हल्ली पुरस्कार घ्यायला खूप जण असतात द्यायलाच कोणी नसतं. अरे बाबा तुला सांगतो आमचा एक मागे तो एक नवीन पोरगा होता नट त्याच्या हस्ते पुरस्कार द्यायला बोलवलं. पुरस्कार दिला कोणाला जी बाई 30 वर्ष काम करते तिला. तिने ऑलरेडी 15 पुरस्कार घेतले होते ती आपले घेतले आणि गेली. देणाराच जास्त खुश.
तोच आपला नाचत होता, त्याच्या चेहऱ्यावर जास्त आनंद. असं काय ना. हे आहे का म्हणजे सर. हा चहा. सर सर तुम्हाला बोलायला आहे सर. मला बोलवलंय? हो सर. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार द्यायचा आहे सर. हो चला माझं झालंय, अभिनेत्याचा पुरस्कार झालेला आहे. हा चालेल अण्णा चला. एक मिनिट, अण्णाच चला म्हणजे मला आता बोलू, आम्ही दोघांनी म्हणून एकत्र द्यायचा का पुरस्कार? नाही तसं नाही आहे, त्यांना बोलवलं ना. जा अण्णा जा. असं त्यांचा पुरस्कार तुला नाही सर जाऊ दे आता काय. मी सांगितलं होतं ना ऍक्टिंग मला जायचं कळत कसं. आय डोंट यू अंडरस्टँड. सॉरी सर सॉरी पण जगताप सर तुम्हाला ते आपण ना मेन अवॉर्ड तुमच्याकडनं देऊ सर. सर्वोत्कृष्ट नाटक तुमच्याकडनं देऊ सर. सर्वोत्कृष्ट नाटक. मग ते लवकर घ्या, लवकर काय ते पुरस्कार. पटकन जाते. सर मॅटर काय झालंय माहितीये काय तुम्हाला? काय झालंय, ज्याला अभिनेत्याचा अवॉर्ड द्यायचा आहे ना तो अण्णांचा स्टुडंट आहे सर. ते जगताप सरांनी पलटी मारली ना लगेच. हो त्यांनी पलटी मारली, पण तुम्ही माझी का कुचंबणा करताय? माझा प्रॉब्लेम नका. सॉरी सर चुकलं सर. तसं नाही, असं काय आहे जगताप सर, तुम्हाला माहित नाही जगताप सरला काय करतात. तो काय बोलले की आपल्याला इमोशनल मुवमेंट मिळेल ना, म्हणजे कसं स्टुडंट आणि जो लवकर करा आणि बोलवा ना मला ना. नका करू. आणि सर मला ते विचारायचं होतं. ओय मी कल्टी मारणार आहे, मला जायचं आहे. तंबू बिंबू ठोकून इकडे थांबणार नाहीये. बस झालं. दहीसरला ना? एक्झॅक्टली दैसर नाहीये ते, बोरवले आणि दैसरच्या मध्ये. आणि अशा प्रकारे हा दैदिप्यमान सोहळा संपन्न झालेला आहे. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. पुरस्कार मानाचा सोहळा, बहुमानाचा MHA नाट्य सन्मान सोहळा 2025 इथे संपन्न होतोय. भेटूया पुढल्या वर्षी. तुम्ही दोघे इकडे तुम्ही दोघे इकडे. संपला पुरस्कार यार. जमलं मी तर पळून माहितीये का ए पोरी, तुला कळतंय का? तू आता मला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार देणार होतात ना, कुठे गेला तो? दिला सर. तो कोणी दिला? तो अण्णांनीच दिला सर. अण्णांनीच दिला? काय झालं, त्यांच्या ट्रे मध्ये ना 2-2 पाकिट आली मग अभिनेत्याचं आणि नाटकाचं. तर आधी त्यांनी सर्वोत्कृष्ट नाटक देऊन टाकलं, उलट पालट केलं. आता त्यांना नाही कसं म्हणणार ना सर. मग मला कशाला बोलवलं इकडे, कशाला थांबवलं इकडे मगापासून? तर आता तुम्हाला बोलवलं असतं तर तुमचं पचका झालं असतं. झाला ना पचका ऑलरेडी माझा. नुसतं एकटाच बसलो होतो, नुसताच आलो आणि नुसताच गेलो, झाला पचका माझा. सर कशाला बोलवलं मला आणि कशाला नाटकं केलीत? 8 दिवस आधी फोन करून सर तुम्हीच हवेत सर, गाडीचं पाठवतो पिकअप. कशाला नाटकं केलीत सगळी? सर ऍक्च्युली आहे ना तुम्ही बॅकअप प्रेझेंटर होते सर. बॅकअप प्रेझेंटर म्हणजे? सर काय झालं, दहीसरवरनं ऑलरेडी गाडी निघणार होती. 2 जण मान्यवर म्हणून येणार होते, तर एक सीट रिकामी होती म्हणून तुम्हाला बोलवलं होतं सर. तर तुम्हाला फोन केला, तुम्ही हा येतो असं लगेच बोलले. तुम्ही एवढा वेळ पण नाही घेतला. तर त्यांना वाटलं की एवढा वेळ नाही घेताय म्हणजे महत्वाचा नाही आहे, ह्याच्याकडे वेळ आहे म्हणून बॅकअप प्रेझेंटर म्हणून बोलवलं. अरे बेशरम आहात रे तुम्ही. नुसतं मला इथे बसून ठेवलं तुम्ही. काय काय कुठे जगताप सर कुठे आहेत ते? त्यांना बोलवा. जगताप सर कुठे आहेत? तुम्हाला निघायचं आहे ना? मला निघायचंय. दहीसरला ना? दहीसर नाही, एक्झॅक्टली दहीसर नाहीये ते, IC कॉलनी. थांब इकडे. मला आत्ता निघायचंय, मला ड्रॉप पाहिजे, गाडी दे. ऍक्च्युली सर तुमचं पिकअप ठरलं होतं, ड्रॉप ठरलं नव्हतं. इकडे ड्रॉप ठरलेला नव्हता माझा. मगाचपासून 17 वेळा मला कशाला विचारताय दहीसरना कशाला विचारतेस? सर आमचा एक टेक्निशियन आहे, त्याला दहीसरला जायचं होतं. तर तुम्ही जाताना कॅब तर बुक केलीच असती ना, म्हणून तुम्हाला विचारलं, तुम्ही त्याला ड्रॉप करायला. निर्लज्ज आत्रे. सेलिब्रिटी समीर चौगुले यांचा मस्त पचका झाला इथे, जो आम्हाला बघायला फारच आवडला. धमाल. प्रसादा, चेतना, कुकर मध्ये तांदूळ होते का बांबू होता नक्की? तिसरी शिट्टीच होत नाही, तो शिजतच नाहीये कुकर. अल्टिमेट मस्त विषय होता आणि अफाट रंगवला तुम्ही. तो जो अख्खा माहोल उभा केलात. आमिर, फर्स्ट क्रेडिट गोज टू यू. तू तो एक ती टिपिकल ट्यून त्या पुरस्कार सोहळ्याची, आणि त्यातनं मला निवेदिकेचा आवाज नवा वाटला थोडा. सीझन्ड नाही वाटली निवेदिका, पण तो इतका माहोल इतका करेक्ट तयार केलात. चेतना, फार उत्तम बेरिंग होतं, फार मजा आली. प्रभाकर, तुझ्याकडे बघताना आमच्या बाळूची आठवण आली आम्हाला.
बाळू आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, शिवाजी मंदिरचा बाळू. आणि म्हणजे खरोखरच त्याचा चहा पिऊन जो तजेला येतो ना प्रयोगाच्या आधी, वा वा, त्याची तू नुसतेच एंट्री आणि एक्झिट मधनं त्याची आठवण करून दिलीस. पशा अफलातून बेरिंग होतं, अफलातून. म्हणजे प्रत्येक पावलावर तुझ्या आम्हाला धडकी बरोबर होती, पडतोयस की काय, इतकं डेंजरस बेरिंग होतं ते. सम्या मस्त. MHJ नाट्य सन्मान सोहळ्यामध्ये मिनी बोलवतो म्हणणाऱ्या या 2 मुली मला फार भावलेलं आहे. म्हणजे हा जो सांस्कृतिक मिलाफ गोस्वामींनी घडवलाय हा फारच रंजक होता. आणि तुम्ही दोघींनी पण मजा आणली. म्हणजे जेवढं इरिटेशन यायला हवं होतं सम्याला तेवढं तुमच्या परफॉर्मन्समुळे 100% आलं. आणि ती घाई गडबड सगळी अत्यंत यथायोग्य पद्धतीने तुम्ही दाखवलं. विलक्षण मजा आली मला, बहारदार. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. मला चेतूला जुजबी द्यायला यायचंय. सचिन मोटे सरांची संकल्पना होती आणि तुम्ही त्याला पुरेपूर न्याय दिलात. फार सुंदर, सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस फार कडक होते. म्हणजे असं वाटणारच नाही की म्हणजे चपखल कास्टिंग, प्रत्येकाचा रोल हा ह्या व्यक्तीनीच केला पाहिजे असं कास्टिंग होतं. भावा कडक. म्हणजे खूप हसलो आम्ही, खूप मजा आली गाईज. तुम्ही सगळे वर ऑन पॉइंट. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. एकच गोष्ट बोलायची आहे, आजचे आणि 2 दिवसांचे जे एपिसोड आहेत त्याच्या सगळ्या संकल्पना या वेळेला सचिन मोटे सरांच्या आहेत. ओ माय गॉड. हे माझ्या मते आमच्यासाठी खूप साईच्या साई संकल्पना. हे माझं तर स्वप्न आहे कधीतरी असं व्हावं की माझ्या साई संकल्पना असू देत. पण अजून मी 3च्या पुढे मजल मारलेलं नाही, कारण ते कर्म कठीण आहे. पण हा माणूस लीलया त्या गोष्टी करतो. सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण सचिन मोटे सरांची